पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत असतं. तसंच आमचंही झालं. आम्हाला खूप दिवस झाले पाणीपुरी खाण्याची इच्छा झालेली होती. मग काय लगेच बेत बनवण्याचा प्रयत्न केला आम्ही. तर हे बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान माझी ही पाणीपुरी झालेली आहे. तर त्यासाठी मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि पुदिना आणि जो पाणीपुरीचा मसाला असतो तो घेतलेला आहे. तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे हे मी तिखट पाणी बनवलेलं आहे. त्यात थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे. तर हे पाणी आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो रगडा बनवायचा आहे त्यासाठी बटाटा आणि पांढरा वाटाणा असतो तर तो मी शिजवून घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ टाकून हळद टाकून नंतर तो स्मॅश करणार आहे. त्यानंतर इथे मी गोड पाणी बनवण्यासाठी चिंच घेतली, गूळ घेतली आणि खजूर घेतला. हे सगळे मी शिजवून घेतलेलं आहे. चिंच, गूळ आणि खजूर चांगलं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हा जो बटाटा आहे तो चांगला स्मॅश करायचा आहे. आणि केल्यानंतर त्याचा रगडा बघा हे असा झालेला आहे. एकदम जरा थोडासा घट्टसर आपल्याला बनवायचा आहे. त्यानंतर चिंच आपली शिजलेली आहे, चांगली चांगली शिजवून घेतले सगळेही मी. आणि त्यानंतर हे चांगले त्याचं स्मॅश करत आहे. म्हणजे चांगलं हाताने त्याला बारीक करणार आहे, त्याचा म्हणजे लगदा करणार आहे मी. तर हे सगळे शिजल्यामुळे पटकन इझिली पटकन होऊन जातं. तर असं मी त्याचं असे बारीक बारीक त्याला करत आहे जेणेकरून त्या पुरणयंत्राने ते छानपैकी गाळल्या जाईल आणि आपलं पाणी हे चिंचेचं पाणी हे खूप छान होईल. तर खूप छान माझं हे चिंचेचं पाणी झालं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे मी तिखट पाणी आहे. त्यानंतर हा जो आहे तो रगडा आहे तो पण छान असा घट्ट केलेला आहे. त्यानंतर चिंचेचं पाणी बघा तुम्ही, गूळ, चिंच आणि खजूर हे तिन्ही मिळून हे पाणी केलेलं आहे. इतकं छान घट्ट झालं आणि चवीला पण खूप छान लागतं. त्यानंतर कांदा, शेव आणि पुऱ्या हे सगळे आम्ही व्यवस्थित घेतलं आणि छानपैकी पुरी खाण्याचा आस्वाद घेतला आम्ही आणि एन्जॉय केली पुरी. तर खूप छान ही पाणीपुरी झाली होती आमची. तुम्हाला कशी वाटली तुम्हीही सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा.